मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या महा एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये पौर्णिमा आता रागातच भूमीला म्हणते की काय ग, अख्खं जग ज्या बाईला मानतं त्याच बाईवर तू चिखलफेक करतेस. भूमी, तुला थोडीही लाज वाटत नाही का ग? ही भूमी रागातच म्हणते, सगळ्या जगाला जे दिसतं ना ते खरं नसतं. खायचे दात आणि दाखवायचे दात हे पूर्णपणे वेगळे असतात. त्यावेळी सर्वजण आता भूमीकडे पाहतच राहतात. मग नंतर आता आकाश भूमीला समजावू लागतो, भूमी प्लीज, अगं खरं काय आहे ना ते आता तरी ओळख ना, हट्ट सोड ना ग भूमी. मग आता ती म्हणते आकाश, तेव्हा तो म्हणतो की तुला हेच हवं होतं ना, की आईला ओळखण्यामध्ये मी चूक केली आहे. तेव्हा ती म्हणते हो बरोबर आहे, तू त्यांना ओळखण्यामध्ये चूकच केली आहे. तेव्हा तो आता म्हणतो ठीक आहे, आणि एका क्षणी ना असं समजूयात की मी आईला ओळखण्यामध्ये चूक केली आहे. इतकी माणसं कशी काही चुकीची असू शकतात? इतक्या माणसांचं आईबद्दलचं मत कसं चुकीचं असू शकतं? अगं तुला कळतंय का, तू एकटी विरुद्ध शेकडो असं चित्र आजकाल दिसायला लागलंय. तेव्हा रागिनी आणि अभि एकमेकांकडे पाहून आता हसत असतात, तर मनू मात्र आता भूमीच्याच बाजूने असते. तेव्हा आकाश पुन्हा तिला समजावू लागतो, ऐक ना अगं भूमी, आता हे सगळं सोडून दे, आणि तूच आईला ओळखण्यामध्ये चूक केली असेल असंही सुद्धा असू शकतं ना. त्याचवेळी आता भूमी मनात विचार करू लागते की आत्तापर्यंत कमवलेलं सगळं हातातून निसटून जातंय की काय, अशी भीती मला वाटायला लागली आहे. मग आता पुढे आकाश म्हणू लागतो की भूमी, आज तुला ज्या माणसाने किडनॅप केलं होतं ना ग, तो व्यंकट, तो आपल्या हाती आज लागला होता. त्याला जर बोलता करता आलं असतं ना तर हे सिद्ध झालं असतं. मी तुला सिद्ध करून दाखवलं असतं की आई चुकीची नाहीये, पण कुणीतरी त्याला मारून टाकला, असं आता आकाश सांगतो. तेव्हा भूमी आता अभि आणि त्याचबरोबर रागिणीकडे पाहतच राहते, कारण तिला माहीत असतं की त्या व्यंकटला कुणी मारलं. आकाश म्हणतो, या सगळ्या गोष्टी घडत असताना आईच घरीच होती, तिला काहीच या गोष्टी माहीत नव्हत्या. पण भूमी, जेव्हा मी घरी आलो ना तेव्हा माझ्यावरच्या जखमा पाहून आईने विचारलं, आणि मग मी आईला जेव्हा हे सांगितलं ना तेव्हा सर्वात जास्त आईच अस्वस्थ झाली होती. तिला खूप काळजी वाटली माझी. ती मला असंही म्हणाली की भूमीची अशीच इच्छा आहे ना की मी तुरुंगात जावं, तर मी भूमीसाठी हे सुद्धा आता करायला तयार आहे. पण प्लीज आकाश, तू तुझ्या जीवावर बेतेल असं काहीही करू नको. मला सांग भूमी, असं कोण वागतं ग? ज्या व्यक्तीचं आपल्यावर अगदी जीवापाड प्रेम असतं तीच व्यक्ती असं वागते ना? अगं बोल ना भूमी, असं रागिणीची बाजू पटवून देत आकाश भूमीला समजावत असतो. परंतु भूमी आता एक शब्द देखील बोलत नसते आणि रागिणीकडे रागात पाहत असते. ती आता पुढे रागिणी येते आणि म्हणते, आकाश अरे असू देत ना, आपण ना भूमीला जरा वेळ देऊयात. आपलं दोघांचं ठरलंय ना आता, आणि आज जे जगाला मान्य झालंय ना ते एक दिवस भूमीला सुद्धा मान्य हो. आता आकाशला रागिणी म्हणते की आकाश, अरे एक दिवस असा येईल ना की भूमी स्वतःहून मला घट्ट मिठी मारेल आणि म्हणेल की आई, तुम्ही बरोबर होतात आणि तुमच्या रूपाने मला माझी आईच मिळाली आहे. तेव्हा पौर्णिमा आता हसतच भूमीकडे पाहत असते, तर भूमी आता खूप म्हणजे खूप रागात रागिणीकडे पाहते, कारण रागिणीचा हा खोटारडा चेहरा मी कधी एकदा घरातील सर्वांसमोर आणते असं तिला आता होत असतं. त्यानंतर आकाश आता भूमीला पुन्हा समजावू लागतो, भूमी प्लीज, आज खरंच खूप चांगला दिवस आहे, त्यामुळे आता जुनं सगळं काही आजच्या दिवशी तू विसरून जा आणि आईचा स्वीकार कर. त्यावेळी रागिनी म्हणते, अरे मी केव्हापासून हात पसरून उभी आहे आकाश. हे अगं भूमी, असं म्हणून आता लाडानेच प्रेमानेच ती भूमीला आकाश समोर म्हणत असते, हे माझ्या मिठीमध्ये, असं म्हणून ती सारखीच हात पुढे करते. ची साळसूतपणाचा आव्हान जेव्हा रागिनी भूमीला म्हणत असते ना पुढे, तेव्हा आकाशला रागिनीचं खूप कौतुक वाटतं की किती प्रेमाने मायेने ह्याही भूमीला जवळ घेण्याचा प्रयत्न करतीये. तेव्हा भूमीला आता खूपच राग येतो आणि ती रागातच रूममध्ये निघून जाते. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी. तेव्हा आता रागिनी म्हणते, प्लीज नको तिला काही बोलूस तू आता. अरे ती गरोदर आहे, उगीच तिला त्रास होईल, होईल सगळं व्यवस्थित, असं म्हणून ती आकाशला समजावू लागते. आकाश आता खूप शांत शांत असतो, कारण भूमी हे जे काही वागते ते त्याला आवडतच नसतं. त्यानंतर आता आजी म्हणतात की जगाने जे मान्य केलंय ना ते भूमीला सुद्धा मान्य करावं लागेल एक दिवस. तू आकाश त्या बिचारीला दुखवू नको, कारण भूमी खरंच खूप चांगली आहे रे. तिचा ना थोडा गैरसमज झालाय, आणि जेव्हा तिला रागिनीची माया कळेल ना तेव्हा तुझ्यापेक्षा जास्त ती रागिनीवर माया करेल बघ.
आता रागिनीची साईड घेऊन आजी आकाश बोलत असतात ते पाहून रागिनीला खूप आनंद होतो आणि मग ती अभिजित आणि पौर्णिमाकडे पाहतच राहते. इकडे भूमी आता रूममध्ये येते आणि बिचारी खूप रडत असते कारण तिचे सर्वच प्लॅन आता फेल होत असतात. काहीही करून आता रागिनीचा चेहरा घरातील सर्वांसमोर उघड करायचा असतो, परंतु आता तिचे सर्व प्रयत्न अयशस्वी सारखे ठरत असतात. नंतर आता मनू तेथे येते आणि भूमीला जवळ घेते, म्हणते की भूमिताई प्लीज तू रडू नकोस ना ग, तू प्रेग्नेंट आहेस ना, तुझ्या पोटात बाळ आहे ना, मग असं रडल्यानंतर त्याला त्रास होईल, प्लीज तुला आता स्वतःला कंट्रोल करायला हवं. मग आता भूमी म्हणते कसं कंट्रोल करू म्हणू मी, अगं किती प्रयत्न केले मी रागिनी आत्यांचा खरा चेहरा सर्वांसमोर दाखवण्यासाठी, पण त्याचा काही उपयोग झाला का. मी आकाशला सुद्धा त्या दृष्टीने विचार करायला भाग पाडलं, पण तरीही सुद्धा तो त्यांच्याच बाजूने सतत बोलतोय का बरं. बायकोवर त्याचा थोडाही विश्वास नाही का. काय करू म्हणू मला खरंच कळत नाही, असं म्हणून ती बिचारी खूप रडू लागते. म्हणू पुन्हा एकदा तिला समजावू लागते. तेवढ्यातच तिथे आता रागिनी येते आणि म्हणते तू माझा नाद सोड. तेव्हा रागिनीचा आवाज ऐकताच अक्षरशः भूमीच्या तळपायाची आग देखील मस्तकात जाते. पुढे रागिनी म्हणते भूमी तू मला कधीही चुकीचं सिद्ध करू शकणारच नाहीस. अगं तुझे आत्ताशी या दुधाचे दात तुटतायत आणि तू या वाघिणीचे दात तोडतीयेस. म्हणून सुद्धा आता रागिणीचं बोलणं ऐकू लागते. तेव्हा रागिणीकडे ती जरा रागात पाहते. त्याच वेळी हे चाभरे तू इथे काय करतेयस ग, निघ अगोदर इथून, असं रागिणी मनूला म्हणते. तेव्हा ताई रडत होती म्हणून मी इकडे आल्याचं मनू सांगते. तेव्हा ती काय आता आयुष्यभर रडत बसणार आहे, मग तू आयुष्यभर तिचे असे अश्रू झेलत बसणार का, रागिणी रागातच विचारते. आता मोठ्या तोऱ्यातच ती मनूला म्हणते सर्वांच्या रूममध्ये दुधाचे ग्लास पोहोचलेत की नाही हे बघून ये जा पळ. मग आता मनू नाही जात, ती तेथेच थांबते. मग पुन्हा रागातच रागिनी म्हणते की जा ग, सर्वांच्या रूममध्ये दुधाचे ग्लास पोहोचलेत की नाही ते बघून ये आणि माझ्या दुधाच्या ग्लासमध्ये केशर आणि पौर्णिमाच्या दुधाच्या ग्लासमध्ये हळद टाक, निघ अगोदर. तेव्हा ताई इथे एकटीच आहे असं आता मनू म्हणते. मग भूमी म्हणते जा मनू. तेव्हा आता जा तुझ्या लाडक्या बहिणीचं तरी ऐक, नाहीतर अथर्वला नाव सांगेन तुझं, असं रागिनी ते मनू आता बिचारी लगेच तेथून जाते. त्यानंतर आता रागिनी म्हणते की कसं आहे ना भूमी, अगं तू काल आली आहेस या घरात, पण गेली 7-8 वर्ष झाली मी या घरात माझ्या खोटेपणाचा चांगुलपणा पेरतीये. आता तर माझ्या जन्मदात्या आईला सुद्धा माझ्याबद्दल काही कळालेलं नाहीये आणि आता पिकं कापायची वेळ आली आणि तू मला अडवणार. अगं तू काय तुझा बापसुद्धा अडवू शकत नाही. तेव्हा भूमी आता वाघिणीसारखी चवताळते, कारण आता तिच्या वडिलांचं नाव आता रागिनीने घेतलेलं असतं. त्यामुळे आता भूमी म्हणते रागिनी पटवर्धन एकदम गप्प बसायचं. तेव्हा रागिनी तिच्याकडे हसतच पाहते आणि म्हणते चल मी नाही ऐकत तुझं काही. मला एक सांग भूमी, अगं माझ्या वाकड्यात शिरून तुझ्या हाती काय आलं, काहीच नाही. हे तुझे अश्रूच तुझ्यासोबत असणार आहेत कायम. आता हेच बघ ना, मी मस्त माझ्या घरात राहतीये, बाहेर राहतीये, माझी प्रतिमा मिरवत, आणि तू काय मिळवलं तर काहीच नाही, तू फक्त हार पत्करायच्या लायक राहिली आहेस. त्यामुळे भूमी आता तू हार जिंकली आहे ना, हे आता मान्य कर. आणि अजून एक सांगते की हे कलियुग आहे, कलियुग, आणि या कलियुगामध्ये देवसुद्धा दानवासोबतच असतो, त्याच्या साथीने समोर उभा टाकलेला कधीही नसतो. आता भूमी तू काय कर, उद्या समारंभाला ये आणि मला अवॉर्ड घेताना तू अशी मोठे डोळे करून बघ, अगदी डोळे भरून सुद्धा बघ. उद्या तर माझी उंची वाढणार आहे, उंची. तुला ना माझ्याकडे बघायला अशी मान वर करावी लागणार आहे, असं भूमीच्या तोंडाला हात लावत ती म्हणते. तेव्हा भूमी डोळे बंद करते आणि मान वर करत नाही. मग स्वतःचीच मान स्वतःवर करत रागिनी स्वतःचीच पाठ थोपटवू लागते. त्यानंतर आता ती म्हणू लागते नजर वर करून सुद्धा मी तुझ्या नजरेच्या टप्प्यात सुद्धा येणार नाहीये आणि तुझ्या पकडीतही नाही, असं म्हणून ती जोराजोरात हसू लागते आणि म्हणते भूमी तू तर कधीच काही करू शकत नाही आणि मी आता कायमची सुटणार आहे, असं म्हणून रागिनी आता भूमीवर खूप हसत असते आणि तिला
डायरेक्ट ती चॅलेंजेस करते की उद्या मला अवॉर्डसुद्धा मिळेल, पण तू कधीच आणि काहीही करू शकणार नाही असं म्हणून आता रागिनी तेथून जाते. आता भूमीला प्रचंड राग आलेला असतो. काय करावं काय नाही असं तिला झालेलं असतं, कारण सरळ सरळ रागिनीने तिला चॅलेंज दिलेलं असतं. आता भूमीला खूपच राग आलेला असतो. तेव्हा रागातच भूमी आता बाहेर जाते आणि देवी आईसमोर जाऊन उभी राहते. देवी आईला जाब विचारते, काय आई, हे काय घडतंय काय आई? ती बाई या घरात या माणसांच्या मध्ये राहण्याची योग्यतेची नाहीये, जिची लायकी फक्त आणि फक्त जेलमध्ये राहण्याची आहे. आणि तिला त्या प्रत्येक गोष्टीचं यश मिळतंय आणि मला नेहमीच अपयश मिळतंय. असं का आई? मी एवढे प्रामाणिक प्रयत्न करते तरीही मी माझ्या कुटुंबाला, माझ्या नवऱ्याला त्या बाईच्या कारस्थानांपासून वाचवू शकत नाही. का आई? त्या ढोंगी बाईबद्दल प्रत्येकाच्या नजरेत आदर आहे आणि विश्वास सुद्धा आहे, आणि माझ्या बाबतीत असा अविश्वास. मला माझी काळजी नाहीये. खरंच मला माझी अजिबात काळजी नाहीये, परंतु ती वाळवी आहे ना, माझं घर पोखरतीये आणि ते मला सहन होत नाही. आजपर्यंत मी जे काही केलं ते फक्त आणि फक्त तुझ्यावर विश्वास ठेवून केलं, तरीही माझ्या पदरी फक्त आणि फक्त अपयशच आहे. ते का? त्यानंतर ती आता दिवा लावते आणि म्हणते, आजपर्यंत मी तुझी अगदी मनोभावे प्रार्थना केली आणि पूजा सुद्धा केली, तरीही तू माझ्या पाठीशी नाहीयेस. आणि आत्या म्हणतात ते खरं आहे का ग? या कलियुगामध्ये देव सुद्धा दानवांच्या पाठीशी असतो का? आई, मला अजिबात या गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही आणि त्यासाठी तुला स्वतःला सिद्ध करावंच लागेल. असं भूमी आता देवी आईसमोर आपलं गाऱ्हाणं मांडते आणि लवकरात लवकर त्या आत्याचा खोटा चेहरा घरातील सर्वांसमोर उघड व्हावा असं तिला आता वाटत असतं. मी आजपर्यंत खरंच खूप परीक्षा दिल्या आणि पुढेही देतच राहील, पण आई, आज तुला परीक्षा द्यायच्या आहेत फक्त आणि फक्त तुझ्या लेकीसाठी. तुला मला असा काहीतरी संकेत द्यावा लागेल की उद्या समारंभ होण्या अगोदर रागिनी पटवर्धनचा मुखवटा मी काढून फेकणार. असं कुठला तरी एखादा क्षण असेलच ना ग आई? आजपर्यंत मी इतके प्रयत्न केले, त्यातला कुठला तरी प्रयत्न माझ्या मदतीला धावून येईल ना ग आई? आई, तुम्हाला संकेत दे, आई तुम्हाला संकेत दे असं म्हणून भूमी आता देवी आईची, आई योगेश्वरीची आरती करत असते. आता भूमीला सगळं काही आरती करताना आठवत असतं की कशाप्रकारे रागिनी आत्यांचा खरा चेहरा मी सर्वांसमोर आणण्यासाठी काय काय प्रयत्न केले, परंतु सर्व प्लॅन रागिनी आत्याने उधळून लावले. कारण ती एवढी पुढची बाई होती ना, तिने सगळं काही माझ्या प्लॅनची राखरांगोळी करून टाकली. सर्वांना हाताशी धरून तिने माझाच गेम माझ्यावर उलटवला. नंतर त्या दिवशी जो तिने प्लॅन केला होता तो म्हणजे प्रशांतला आणि मनूला हाताशी धरून वाढदिवशी रागिनीचं लाईव्ह सगळं बोलणं घरातील सर्वांसमोर ऐकवायचं. म्हणजे प्रॉपर्टीसाठी ती एखाद्याचा जीव कशा प्रकारे घेऊ शकते हे फक्त आता आकाश आणि आजीसमोर यायला हवं असंच भूमीला वाटत असतं. आणि त्या दिवशी सुद्धा नेमका लॅपटॉप बंद पडल्यामुळे तो प्लॅन फेल झालेला असतो. आणि मग भूमी आता आरती करत असताना तिला काहीतरी असा दृष्टांत मिळतो आणि ती आता हसतच देवी आईकडे पाहत असते. तेव्हा आता भूमी म्हणते की आई, मी तुझे किती आभार मानू ना कळतच नाही, कारण एवढी महत्त्वाची गोष्ट माझ्या नजरेतून निसटून गेली, आता ती तू माझ्या नजरेस आणून दिली आहे. आता हीच माझी शेवटची लढाई असेल आणि माझं शेवटचं हत्यार सुद्धा. उद्या मला यश दे आई, यश दे असं म्हणून भूमी आता देवी आईकडे प्रार्थना करते आणि तशी शक्ती सुद्धा मागते. पुढे काय करायचं हे तिला चांगलंच समजलेलं असतं, त्यामुळे भूमी आता खूपच खुश होते. दुसऱ्या दिवशी मनू आता रूममध्ये असते, तेवढ्यातच तेथे आता भूमी येते आणि तिला विचारते, अथर्व तर नाहीये ना इथे? तेव्हा तो जिमला गेल्याचा आता मनू सांगते. भूमी तिला सांगते, एक काम करायचं, आता मी बाहेर चाललीये, मी कधी येईल ना ते माहीत नाही, दुपारच्या जेवणापर्यंत येईल की नाही ते सुद्धा मला माहीत नाही, दिवस तू इथे सगळं काही सांभाळून घे. तेव्हा मनू म्हणते, ठीक आहे, परंतु तुझ्या जेवणाचं काय? कारण फळाच्या बाबतीत अजिबात हयगय नको, तू काही खाल्लं पिल्लं नाहीयेस. त्यावेळी भूमी म्हणते, फळं आणि दूध मी घेतलं आहे, त्याचबरोबर ड्रायफ्रूट्ससुद्धा जवळ आहेत, तू अजिबात काळजी करू नको, मी बाळाच्या बाबतीत अशी हयगय कधीही म्हणजे कधीही होऊ देणार नाहीये. गोष्ट लक्षात ठेव म्हणू, आज काहीही झालं ना, त्या अवॉर्ड फंक्शनमध्ये चा गौरव ग्रंथ तर मीच वाचून दाखवणार आहे.
त्याचवेळी आता मनू म्हणते, थांब ताई, तू कुठे चालली मला सांगून जा, अशी जाऊ नकोस तू. कालपर्यंत तू फक्त आणि फक्त रडत होतीस आणि आजच नेमकं असं काय झालं जेणेकरून तू एवढी कॉन्फिडंट आहे. तेव्हा भूमी हसते आणि म्हणते, मनू कसं आहे ना बाळा, युग कोणतंही असो, परंतु आपण जर खरे असू ना तर विजय फक्त आणि फक्त सत्याचाच होतो. तेव्हा भूमी म्हणते, त्या दिवशी जो माणूस रिप्लेस फोन करायला आला होता तेव्हा तो काय म्हणाला तुला आठवतंय का? आकाशने मला जो फोन गिफ्ट दिला होता ना, त्या फोनचा एक प्रॉब्लेम झाला होता. म्हणजे आपण जर एखाद्याला कॉल केला तर तो दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा कॉल जात होता. जे काही रेकॉर्डिंग आहे ना, ते सर्व रेकॉर्डिंग मेलवर सुद्धा सेव्ह होत होतं, बरोबर. आणि मग आजीच्या वाढदिवशी जे लाईव्ह टेलिकास्ट होणार होतं ते प्रसादच्या लॅपटॉपवरून होणार होतं, बरोबर. आणि माझा आणि प्रसादचा फोन त्यावेळी चालूच होता. म्हणजे जोपर्यंत रागिनी आत्या बोलत होत्या ना तोपर्यंत प्रसादचं आणि माझं बोलणं चालू होतं. रागिनीचा खरा चेहरा सर्वांसमोर दाखवायचा होता. परंतु कसं आहे ना, त्या दिवशी लॅपटॉप क्रश झाला आणि आपल्याला ते काम जमलं नाही, आपला प्लॅन फ्लॉप झाला. परंतु आपले फोन तर चालू होते ना. मग मेलवर ते सर्व लाईव्ह टेलिकास्ट रेकॉर्ड झालं असेल. तुला आठवत असेल ना त्या दिवशी त्या माणसाचं बोलणं, पण दुसऱ्या कोणत्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये आता ते लाईव्ह टेलिकास्ट सेव्ह झालं असेल ना, ते मला माहीत नाही आहे. त्यामुळे मी काय करणार आहे, आता त्या फोनच्या गॅलरीमध्ये जाणार आहे आणि तिथे गेल्यानंतर त्यांना माझी हेल्प करायला सांगणार आहे. तेव्हा मनू म्हणते, वाव, हा तर खूप छान प्लॅन आहे ग, म्हणजे अगदी मास्टर स्ट्रोक आहे. हे सगळं करताना तुला या गोष्टीची खूप काळजी घ्यावी लागणार आहे. कळतंय ना आई कशी आहे, त्या तुझा प्लॅन फ्लॉप करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. तेव्हा भूमी म्हणते, हो मी स्वतःची काळजी घेईन, परंतु ऐक ना मनू, तुला हे आजच्या दिवस सकाळच्या नाश्त्याचं त्याचबरोबर दुपारच्या जेवणाचं सर्व सांभाळावं लागेल. मनू म्हणते, त्याची काळजी तू करू नको, मी आहे ना ताई. आणि आज काहीही झालं तरी रागिनी पटवर्धनचा मुखवटा फाडल्याशिवाय मी गप्प राहणार नाही, अशी भूमी आता शपथच घेते. त्यानंतर ती जेव्हा जायला निघते तेव्हा अथर्व आता तिथे दारामध्येच उभा असतो. तेव्हा अथर्वला पाहताच या दोघीही जरा घाबरतात. मग आता भूमी त्याच्याकडे पाहून हसते आणि तेथून जाते. त्यानंतर अथर्व आता मनूकडे येतो तर मनू आपली नजर दुसरीकडे करते. त्याचवेळी तुझी ताई काही प्लॅन तर करत नाही ना, असं अथर्व विचारतो. तेव्हा ती म्हणते, नाही ताई असा कोणताही प्लॅन करत नाहीये. मग आता जर ताई कोणता प्लॅन करत असेल आणि तू त्यामध्ये सहभागी असेल तर माझ्याहून वाईट कुणीही नसेल एवढं लक्षात ठेव, असं आता अथर्व म्हणतो आणि लगेच तेथून जातो. तेव्हा मनू आता खूपच घाबरते आणि मनातच विचार करते, आई योगेश्वरी, माझ्या ताईला शक्ती दे, माझ्या ताईच्या बाजूने तू उभी राहा, अशी प्रार्थना करून ती म्हणते की घरातील सर्वांचा ताईबद्दलचा जो गैरसमज झालाय ना तो अगोदर दूर होऊ दे आणि घरातील एकमेकांबद्दलची नाती आहेत ना ती अगदी घट्ट राहू देत. त्यामुळे प्लीज तिच्यासाठी तू तिच्या पाठीशी राहा. हे भूमी आता आई योगेश्वरीचं अगोदर दर्शन घेते आणि आपली निघालेली असते. तेव्हा आकाश तेथे येतो आणि भूमीला अडवत म्हणतो, भूमी अगं थांब जरा, एवढ्या सकाळी सकाळी तू कुठे निघालीस? तेव्हा ती आता म्हणते की ऑफिसला निघाली आहे मी. तेव्हा आता तो म्हणतो, अगं भूमी, आपण कसं जाऊ शकतो आज ऑफिसला? मी पारितोष फोन करून सांगितले की आपण दोघं येत नाही आहोत म्हणून आज. अगं आईच्या आयुष्यातील एवढा महत्त्वाचा दिवस आहे आणि आपण असं ऑफिसला जायचं, हे कसं आपल्याला पटतं का? त्यांच्यासाठी आज खरंच खूप महत्त्वाचा दिवस आहे, ऐक ना अगं तू. मग आता भूमी म्हणते की आकाश, एक गोष्ट लक्षात ठेव, मला त्यांचा कौतुक सोहळा बघण्यात काही एक इंटरेस्ट नाही आहे. त्यामुळे गैरसमजातून आणि अपघातातून घडलेला हा त्यांना अवॉर्ड मिळणार आहे. तेव्हा आकाश अजूनच तिला समजावू लागतो की भूमी प्लीज असं वागू नकोस ना गं. तेव्हा ती म्हणते, आकाश तू नको ना रे वागू असं, प्लीज आपण नको ना बोलूयात या विषयावर. मी तुला तिथे जाण्यापासून अडवतीये का? नाही ना. मग तू सुद्धा मला असं अडवू नकोस ना रे आकाश. मला ऑफिसमध्ये जाणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे मी तिकडे चालली आहे. तिकडे अवॉर्ड फंक्शनला जायचं असेल तर तू जा, पण मी येऊ शकत नाही, प्लीज ऑफिसमध्ये माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे, असं म्हणून ती आकाशला तिकडे येण्यासाठी स्पष्टपणे नकार देते.
त्यानंतर भूमी आता डायरेक्ट तेथून जाते तेव्हा आकाश आता भूमीकडे पाहतच राहतो आणि म्हणतो, काय करू मी, कसा सोडवू मी हा गुंता, मला माझंच कळत नाहीये. इकडे भूमी आता चाललेली असते तर पौर्णिमा बरोबर तिला पाहते की भूमी कुठेतरी चालली आहे. लगेच ती आता रागिणीकडे जायला निघते. तर दुसरीकडे भूमी आता चाललेली असताना अचानक थांबते आणि मनातच विचार करते, आकाश, मी आज तुला जे काही दुखवलं आहे ना ते शेवटचं. इथून पुढे ना आयुष्यात मी कधीही तुझं मन मोडणार नाही आणि तुला दुखवणार सुद्धा नाही. कारण आई योगेश्वरीच्या मनात जे आहे ना ते आज होणारच आहे. आज काहीही करून तुझ्या आत्याचं खरं रूप मी तुझ्यासमोर आणणारच आहे. आकाश, मी आता जातीये. संध्याकाळी बघ कसा महाधमाका होतोय आणि मग तुला समजेल की आपली भूमी जे बोलत होती ना ते खरं होतं, ते स्पष्ट होतं. म्हणून ती आता लगेच तेथून जाते. तर आता मित्रांनो, महा एपिसोडचा दुसरा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.